हॅलो, वेलकम टू लेट्स लर्न. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टीम ऑफ एन पॉईंट चार्ज. मागच्या याच्यात आपण 2 चार्जेससाठी बघितलं होतं, हो की नाही. सो इथे आपण बघणार आहोत एन पॉईंट चार्जेस असतील तर. एन पॉईंट चार्जेस असतील तर म्हणजे काय की नंबर ऑफ चार्जेस असतील तर आणि नंतर त्यांना आणायचं असेल एकमेकांच्या जवळ. ठीक आहे. तर बेसिकली मी एक्सप्लेन करते तुम्हाला पहिले आणि नंतर आपण थेरॉटिकल बघूया जसं आपण जातो नेहमी तसं. ठीक आहे. तर म्हणजे काय, आता सपोज समजून घ्या मी एक चार्जला इथे आणलं आहे. ठीक आहे. आणि ह्या चार्जला इथून इथं आणण्यासाठी काही वर्क डन करावं लागतं का. म्हणजे याचं वर्क डन काय राहील, याचं वर्क डन काय परफॉर्म करावं लागेल. म्हणजे हा चार्ज कुठे इन्फिनिटीला आहे. ठीक आहे. हा इन्फिनिटी पॉईंटपासून मी कुठे आणला, एका पर्टिक्युलर लोकेशनला आणला. इथे कोणत्याही प्रकारचं वर्क डन झालं आहे का, नाही. कोणत्याही प्रकारचं वर्क डन नाही झालेलं, कारण कुठलाही दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याला अपोजिशनला नाही आहे किंवा अट्रॅक्शनला नाही आहे. ठीक आहे. आता काय झालं, मी दुसरा चार्ज घेतला आणि तो इन्फिनिटी पॉईंटपासून आणते. हा चार्ज एका इन्फिनिटी पॉईंटपासून इथे आणते. तर काय होईल, इन्फिनिटी डिस्टन्सवरती कोणत्याही प्रकारचा याचा आणि याचा फोर्स तर नाही राहणार, पण हा एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती आला तर त्याच्यावरती काय ॲक्ट करायला सुरुवात करेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि त्याच्यामुळे माझं इथे काय परफॉर्म होईल, वर्क डन परफॉर्म होईल. आता जर सपोज मी हा चार्ज मानते Q1. ठीक आहे. हा चार्ज मानलेला आहे आपण Q1. हा चार्ज मानून घेऊ Q2. तर यामधलं डिस्टन्स जे राहील ते काय राहील, R12. ठीक आहे. सो याच्यामध्ये जितकं हे परफॉर्म होईल, म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी जितकी परफॉर्म होईल ती काय राहील, इथे पोटेन्शियल एनर्जी किती राहील, इथे किती पोटेन्शियल एनर्जी बनेल Q2 चार्जची. जर मी याला इन्फिनिटी डिस्टन्सपासून या पर्टिक्युलर याला घेऊन येते तर U2 इज इक्वल्स टू U12 घेऊन घेऊया आपण. U12 कारण ही बिकॉज ऑफ 1 चार्ज आहे ना, म्हणून. सो Q1 Q2 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R12, डिस्टन्स बिटवीन R12. ठीक आहे. आता काय झालं की मी आता तिसरा चार्ज घेऊन येते. ठीक आहे. एक तिसरा चार्ज आहे जो की मी इन्फिनिटीपासून एका पर्टिक्युलर डिस्टन्सला घेऊन येते. आणि हा तिसरा चार्ज आणताना काय होतं आहे, हा याच्याही Q1चाही याच्यावरती इफेक्ट आहे, Q1चाही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे आणि Q2चाही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स राहील. म्हणजे मला जे वर्क डन परफॉर्म करावं लागेल, मला जे काम करावं लागेल आता सध्या या कंडिशनमध्ये, तर ते Q1च्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट राहील आणि Q2च्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट राहील. सो इथे काय डिस्टन्स आहे या दोघांमध्ये, R13 मानू आपण आणि या दोघांमध्ये डिस्टन्स मानून चालू R23. ठीक आहे. सो इथे काय किती पोटेन्शियल एनर्जी किंवा इथे किती वर्क डन करावं लागेल या चार्जला इन्फिनिटीपासून इथपर्यंत आणण्यासाठी. इन्फिनिटी पॉईंटला याचा आणि याचा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट असेल का, नाही. पण एका पर्टिक्युलर लेवल नंतर मी जेव्हा जवळ जाते त्याच्यानंतर इन्फिनिटी पॉईंटमुळे काय होईल, या Q1चा इफेक्ट होईल Q3वरती. ठीक आहे. मीन्स इन्फिनिटी पॉईंट नंतर थोडं जवळ आल्यानंतर एका पर्टिक्युलर डिस्टन्सला, जे की आहे R13 आणि R23, त्याच्यानंतर याच्यावरती काय ॲक्ट करायला सुरुवात करेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट करायला सुरुवात करेल. आणि जर आपण पोटेन्शियल एनर्जी काढली तर पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय राहील, Q1 Q3 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R13. आणि जर मी इथे पोटेन्शियल एनर्जी काढली Q23 इज इक्वल्स टू Q2 Q3 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R23, हो की नाही. सो या आल्या माझ्या 2 पोटेन्शियल एनर्जी. मीन्स ह्या चार्जला इन्फिनिटी पॉईंटपासून इथपर्यंत घेऊन आली, नंतर एका पर्टिक्युलर लेवल नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट करेल बिकॉज ऑफ Q1 आणि Q2 या दोघांमुळे. त्याच्यामुळे माझं वर्क डन राहील विथ रिस्पेक्ट टू Q1 आणि विथ रिस्पेक्ट टू Q2. ठीक आहे. आता जर मला या सिस्टीमचं, आता मी काय मानून चालते की हे Q1 Q2 Q3 ही काय तयार होते, एक सिस्टीम तयार होते. ही काय तयार होते, एक सिस्टीम तयार होते. असं समजून घेऊ, लाईक दिस. ही काय तयार होते, एक सिस्टीम तयार होते. ठीक आहे. आणि या सिस्टीमचे जर टोटल वर्क डन काढायचे किंवा पोटेन्शियल एनर्जी काढायची, ती किती होईल, टोटल वर्क डन किती येईल माझं, Q1 Q2 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R12 प्लस Q2 Q3 डिवायडेड बाय 4 पाय नॉट ॲप्सिलॉन नॉट
R23 प्लस Q1 Q3 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R13. हे टोटल वर्क डन झालं माझं, की किती वर्क डन मी परफॉर्म केलं ही सिस्टीम बनवण्यासाठी. ही सिस्टीम बनवण्यासाठी मी किती वर्क परफॉर्म केलं, किती पोटेन्शियल एनर्जी खर्च केली, मीन्स किती पोटेन्शियल एनर्जी तिथे क्रिएट झाली. ठीक आहे. सो इथे व्यवस्थित बघा, हे बघा इथे जो चार्ज आपण वरती घेतोय Q1 आणि Q2, तर तिथेच त्या दोघांमधलं डिस्टन्स. जेव्हा आपण Q2 Q3 घेतोय त्याच्या दोघांमधलं डिस्टन्स, जेव्हा आपण Q1 Q3 घेतोय त्याच्या दोघांमधलं डिस्टन्स. बाकी फॉर्म्युला तर सेमच आहे. आणि इथे किती चार्जेस आहेत, 3 चार्जेस, म्हणून पेअर्स किती आल्या, 3 पेअर्स आल्या. 3 चार्जेस आपण घेऊन येतोय म्हणून पेअर किती आल्या, 3 पेअर्स आल्या. जर आपण इंडिव्हिज्युअली कन्सिडर केलं, म्हणजे इन ब्रिंगिंग अ चार्ज Q3 फ्रॉम infinity to CR3 work has to be done against the electrostatic forces of both Q1 and Q3. सो बेसिकली इथे काय केलं आहे, सेम जे मी आत्ता केलं ना, म्हणजे हा जो Q3 चार्ज आहे हा काय इन्फिनिटी पॉईंटपासून C डिस्टन्सवरती आणला. हा कोणत्या डिस्टन्सवरती होता, A डिस्टन्सवरती. हा कोणत्या डिस्टन्सवरती होता, B डिस्टन्सवरती. आणि इन्फिनिटी पॉईंटपासून C डिस्टन्सवरती आणताना मी कोणतं वर्क डन केलंय, कोणकोणते वर्क डन झालेत, दिस वन बिकॉज ऑफ Q1 चार्ज आणि दिस वन पोटेन्शियल एनर्जी इथे क्रिएट झालेली आहे बिकॉज ऑफ Q2 चार्ज. सो दिस इज ऑल्सो वर्क डन फॉर 3, दिस इज ऑल्सो वर्क डन ऑफ 3. या दोघांना जर मी ॲड केलं तर माझं काय होईल, W3 मीन्स वर्क डन होईल थर्ड चार्जचं बिकॉज ऑफ Q1 बोथ अँड Q2. ठीक आहे. हे विसरून जा तुम्ही, हे काय हे असं लिहिलेलं आहे ना, हे विसरून जा, हे विसरून जा. उगाच लक्षात ठेवण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली सांगते, आपण काढलंय ना आत्ता, तर डायरेक्टली लिहूया. सो Q1 Q3 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R13 अँड देन Q1 देन Q2 डिवायडेड बाय 4 पाय Q2 आणि Q3 2 आणि 3 चार्ज आपण Q3 चार्ज आणतोय, इन्फिनिटीपासून जवळजवळ आणतोय, एका C पॉईंटला आणतोय. सो जेव्हा आपण Q3 चार्ज एका इन्फिनिटी डिस्टन्सपासून 3 मीन्स C पॉईंटला आणतो, तिथे काय होतं, Q1चा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि Q2चा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे दोघांचा इफेक्ट R23. हे काय झालं, टोटल वर्क डन झालं. ठीक आहे, ऑफ द चार्ज Q3. सेम प्रकारे आता तुम्हाला जर सपोज सिमिलरली इन ब्रिंगिंग अ Q4 चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉईंट D, म्हणजे आता मी चौथा चार्ज जर आणायचं समजलं, आता माझी सिस्टीम कशी तयार होती, हा Q1 चार्ज होता, हा Q2 चार्ज होता आणि हा Q3 चार्ज होता. आता जर सपोज मी एक चौथा चार्ज आणायचं ठरलं आणि चौथा चार्ज मी एका D पॉईंटला घेऊन येते, हा पॉईंट आहे D. ठीक आहे, दिस वॉज A B C D. आता मी D पॉईंटला घेऊन येते, तर म्हणजे Q1चा इफेक्ट राहील याच्यावरती, Q3चा इफेक्ट राहील, Q2चा इफेक्ट राहील. ठीक आहे, म्हणजे मला वर्क डन कशाच्या अगेन्स्ट करावं लागेल, कोणाकोणाच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट करावं लागेल वर्क डन, अगेन्स्ट Q1 अगेन्स्ट Q2 अगेन्स्ट Q3. आणि मी जेव्हा डिस्टन्सने डिवाइड करते म्हणून मी काय करते, डायरेक्टली पेअर बनवते. Q1 हा चार्ज आहे Q4, Q1 Q4 फर्स्ट पेअर, देन Q2 Q4 सेकंड पेअर आणि Q3 Q4 थर्ड पेअर. या तिन्ही पेअर मीन्स जेव्हा मी चार्ज घेऊन येते चौथा चार्ज, तर या तिन्ही चार्जच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट मला काम करावं लागतं, म्हणून मी या तिघांच्या सेपरेट पेअर्स लिहिल्या. आणि डिस्टन्स आता बघा इथे व्यवस्थित बघा, डिस्टन्स कसं येईल तुमचं, पहिले येईल R14 डिवायडेड बाय R14, नंतर येईल तुमचं R24, हे झालं तुमचं R24, हे झालं तुमचं R14 आणि नंतर राहील तुमचं R34, म्हणजे जे चार्जेस तुम्ही दोन मल्टिप्लाय करताय डिवायडेड बाय त्या दोन्ही चार्जेसच्या मधलं डिस्टन्स. ठीक आहे, आणि 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट राहील. हे झालं तुमचं वर्क डन परफॉर्म बाय Q4 फ्रॉम ब्रिंगिंग दॅट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू सम पर्टिक्युलर लोकेशन, जी की आपण म्हटलंय D पॉईंट. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. जर सपोज असं मी समजलं, आता हे तर मी
एकदा 2 चार्जेससाठी केलं, नंतर 3 चार्जेससाठी दाखवलं, नंतर 4 चार्जेससाठी. जर सपोज मला खूप सारे चार्जेस आणायचे, तर काय करावं लागेल? प्रोसिडिंग इन द सेम वे वी कॅन राईट द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ एन पॉईंट चार्ज ॲट R1 R2 Rn. जर मी खूप सारे चार्जेस घेऊन येते एकत्र, तर काय करावं लागेल? मला काय लिहावं लागेल? वर्क डन डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 4πε0, हे जे आहे तुमचं कॉन्स्टंट. समेशन ऑफ म्हणजे मी काय करते? टोटल सम घेते सगळ्या चार्जेसची. समेशन ऑफ ऑल पेअर्स. सो सपोज मी किती आहे? क्यू अँड क्यू आय क्यू जे, मीन्स आय आणि जे ची पेअर आहे. आय आणि जे काय राहतील? नंबर्स राहतील. जर सपोज 4 चार्जेस असेल तर त्याच्यासाठी आपण बघितलं, म्हणजे पहिले एकदा काय टाकायचं? जर चार्जेस असतील म्हणजे Q1 Q2 Q3 Q4, तर याच्यात किती पेअर बनतील? Q1 Q2 ची एक बनेन, Q1 Q3 ची एक बनेन, Q1 Q4 ची एक बनेन, त्याच्यानंतर Q2 Q3 ची एक बनेन, Q2 Q4 ची एक बनेन, त्याच्यानंतर Q3 Q4 ची एक बनेन. अशा टोटल सगळ्या पेअर्स घ्यायच्या आणि डिवायडेड बाय जे पेअर घेतोय त्यांच्यामधलं डिस्टन्स. म्हणून इथे काय लिहेल मी? RIJ. हा फॉर्म्युला कशासाठी आला तुम्हाला? हा फॉर्म्युला आला तुमचा एन पॉईंट चार्जेससाठी. ठीक आहे? एन पॉईंट चार्जेससाठी म्हणजे खूप सारे चार्जेस जर मी एकत्र घेतले, खूप सारे चार्जेस मी एका पर्टिक्युलर लोकेशनला आणते. कळालं? ओके. नेक्स्टचे व्हिडिओ राहतील ते प्लेलिस्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली, अदरवाईज सजेशन्समध्ये राहतील. ठीक आहे? सो डोंट मिस एनी व्हिडिओ, अदरवाईज कॉन्सेप्ट मिस होतं आणि नेक्स्ट व्हिडिओ नाही समजत. सो प्रत्येक व्हिडिओ एकदम शांततेने बघा आणि नोटबुक लिहत चला, ज्या पॉईंट सांगते मी ऑन द स्पॉट, आणि अदरवाईज बुक सोबत ठेवून व्हिडिओ बघा. ओके, बाय.